त्या रोहित पवारला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे ते त्यांनी स्पष्ट करावं। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर अमोल मिटकरांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी एकत्र येणं हे आव्हाडांना, रोहित पवारांना आणि कोल्हेंना आवडेल का? तर चला पाहूयात नेमकं मिटकर म्हटलेत तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊया। त्या रोहित पवारला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे ते त्यांनी स्पष्ट करावं। रोहित पवार सोबत त्या खासदार कोल्हेला वाटतं का? या खासदार कोल्हेनी गुलाबी जॅकेटच्या खाली गद्दारीचा काळा डाग इथपर्यंत म्हणण्याची मजल मारली, त्याला वाटतं का? जितेंद्र आव्हाडला वाटतं का? आम्हाला तर वाटतं दोघं एकत्र आले पाहिजे। वाटलं नसतं तर काल स्वतःच बुके घेऊन तिथे गेले नसते अजितदादा। तर राकेश यांचं असं म्हणणं आहे की अमोल मिटकर तर असा बोलतो जसं की तो राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा पक्षाचा कार्यकर्ता आहे। आता 2019 पासून पक्षात आला आणि सर्वांना शहाणपणा शिकवतोय। एक गपरे, तुलाच फार कळतं का? तर कालिदास यांचं असं म्हणणं आहे की तुला काय केळं कळतं? रोहित पवार, अजित पवार आणि शरद पवार साहेब कधी एकत्र येतील सांगता येत नाही। खरं। तर राम चौधरी यांचं असं म्हणणं आहे की NCP-AP चा संजय राऊत आहे हा। चांगलं वाटतंय।